सुनावण्यात आली। 30 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। जे काही गुणधर्म प्रशांत कोरटकरचे आपण पाहिले तर तो माणूस खोटारडा आहे, तो फरार होण्याची प्रवृत्ती असलेला आहे आणि पुरावा नष्ट करणं हे त्याला जमते। त्यामुळे तशा माणसावर आत्ताच विश्वास ठेवणं हे चुकीचं ठरेल, कारण की हे खूप मोठं आंतरराज्यीय स्वरूपाचं रॅकेट आहे असं दिसते। ही चेन ऑफ ऑफेन्स जी डेव्हलप झालेली आहे प्रशांत कोरटकरने ती केली आहे। त्यांनी या गुन्ह्याचा स्कोप एक्सपांड केलेला वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्यामुळे तिथला तपास पूर्ण झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी देणं हे धोकादायक ठरेल असं आम्ही सांगितलेलं आहे। आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं। जी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे 30 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर आता पोलीस कोठडीत असणार आहे। प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी म्हणजेच ॲडव्होकेट घाग यांनी न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी केली होती, तर सरकारी वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून वाढीव 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। कोल्हापूर कोर्टाने आता कोरटकरला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आता 30 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर हा पोलीस कोठडीत असणार आहे। असीम सरोदे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्देही आज कोर्टात उपस्थित केले। अधिक मुद्द्यांचा तपास करायचा आहे अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे, त्या संदर्भात देखील तपास करायचा असल्याचं असीम सरोदे म्हणाले। त्याच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळे त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला। असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे। तर कोल्हापूर कोर्टात आज काय घडलं पाहूया। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट सरोदे म्हणाले। कोरटकर खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असंही सरोदे म्हणाले। नीरज चौधरी हा एक बुकी, त्याची गंभीर दखल घ्या असंही ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। सरकारी वकील आहेत असीम सरोदे, त्यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आम्हीच व्हॉइस सॅम्पलसाठी अर्ज केला असंही ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांच्याकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली। 3 दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी असल्याचं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलं। तक्रारदाराने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांचं हे युक्तिवादादरम्यान वक्तव्य। कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला असं सरकारी वकील असीम सरोदे यांनी म्हटलं। सर्वांचा विचार करता आरोपी एकापेक्षा जास्त त्यांनी वाहनं वापरलीत असंही सरकारी वकिलांनी म्हटलं। तर आरोपीची आरोग्याची स्थिती चांगली नाही असं सौरभ घाग जे कोरटकरचे वकील आहेत त्यांनी म्हटले। त्याच्या घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, त्यामुळे कोठडी नको असं घाग यांनी म्हटलं। युक्तिवादादरम्यान सरोदे आणि घाग यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली।